ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण देवशोधन नाम या दशकातील समास 9वा सारशोधन नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ यात सांगतात की जे विचारी असतात त्यांना आत्मसुख प्राप्त होते, तर इतर सामान्य अज्ञानी लोक प्रपंचाचा भार वाहता वाहता मरून जातात। आत्मज्ञानी लोक हे सारासार यथार्थ जाणतात। साधू संतांच्या खुणा फक्त साधू संत जाणतात। परमात्म्याचा शोध संतसंगतीच्या योगेच घ्यावा लागतो। सत्संग धरला की सहजच सद्वस्तू प्राप्त होते। परमात्मा हा दृश्याहून वेगळा असून तो अच्युत आणि अनंत असा आहे। मी करता आहे ही भावना समूळ नष्ट झाली तरी कर्म होत राहणे ही जीवनमुक्ताची लक्षणे आहेत। सद्गुरूच्या वचनाने श्रवण केले की मनातील संदेह समूळ नष्ट होतो। आता चालू आठवड्यात या दशकातील शेवटचा समास अनुर्वाच्य निरूपण नाम हा सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 10वा अनुर्वाच्य नाम श्रीराम समर्थ। समाधान पुसता काही मनती बोलिजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही मज निरोपावे। श्रोत्यांनी प्रश्न केला की आपण समाधानाबद्दल सांगितले ते समाधान असते तरी कसे? असे जर विचारले तर सर्व सांगतात की ते शब्दाने सांगता येण्यासारखे नाही। तरी समर्था ते आहे तरी कसे हे आपण मला सर्व काही समजावून सांगा। मुक्याने गुळ खादिला गोडी नये सांगावया, याचा अभिप्रायो मजला निरूपण कीजे। श्रोते म्हणतात की मुक्याने गुळ खाल्ला तरी तो त्याच्या गोडीचे वर्णन करू शकत नाही। तसेच हे आहे, तरी याचा अभिप्राय काय ते मला स्पष्ट करून सांगा। अनुभवही पुसो जाता म्हणती नये के सांगता, तरी कोणापासी पुसो जाता समाधान। एखाद्याला त्याचा अनुभव सांग असे म्हटले तरी तोही म्हणतो की अनुभव शब्दात सांगता येत नाही, तर मग मी आता समाधानाविषयी कोणाला विचारावे? जे ते अगम्य सांगती नये माझिया प्रचिती, विचार बैसे माझ्या चित्ती ऐसे करावे। प्रत्येक जण ते अगम्य आहे असेच म्हणतात, पण माझ्या मनाला ते पटत नाही। तरी समाधानाचे स्वरूप माझ्या चित्तात नीट ठसेल अशा प्रकारे ते मला सांगावे। ऐसे श्रुतियाचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर, निरुपेजेल तत्पर होऊन ऐका। श्रोत्यांनी असा प्रश्न केला, त्याचे उत्तर आता इथे दिले जाईल, तरी तत्पर होऊन ऐकावे। जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवची केवळ, त्याची स्वरूप प्रांजळ बोलून दाऊ। स्वानुभवच म्हणजे समाधान, त्याचेच स्वरूप आता शब्दात स्पष्ट करून दाखवूया। जे बोलास आकळेना बोलल्या बिन कळेना, जयास कल्पिता कल्पना हिंपुटी होय, ते जाणावे परब्रह्म। जे वेदाचे गुह्य परम, धरिता संत समागम सर्वही कळे। समर्थ ते सांगतात की जे शब्दात गवसत नाही, पण शब्दात सांगितल्याखेरीज जे कळतही नाही आणि ज्याची कल्पना करू शकत नाही, असे परब्रह्म म्हणून जाणावे। जे वेदाचेही परमरहस्य आहे, ते परब्रह्म संत समागम केल्यानेच पूर्णपणे कळते। तेची आता सांगिजेल जे समाधान सखोल, ऐक अनुभवाचे बोल अनिर्वाच्य वस्तू।
समर्थ ते सांगतात की खरे तर शाश्वत समाधानाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. तरी तू आता मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. सांगता नये ते सांगणे, गोडी कळावया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरुविने होणार नाही. समर्थ ते सांगतात की जे सांगता येत नाही ते सांगायचे आहे. गुळाची गोडी कळावे म्हणून गुळच खायला द्यावा लागतो, हे तसेच आहे. पण ते सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. सद्गुरुकृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळेल अनुभवासी आपोआप वस्तू. समर्थ या ठिकाणी सांगतात की जो आपला आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर सद्गुरुकृपा होते. पुढे त्याला आपोआप अनुभव येऊन आत्मवस्तूचा लाभ होतो. दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आपली शुद्धी, तेने लागली समाधी अकस्मात. बुद्धीचा दृढ निश्चय करून आपण कोण याचा शोध घ्यावा. असा शोध घेत असता अकस्मात समाधी लागते. आपले मूळ बरे शोधिता, आपुली ती माईक वार्ता, पुढे वस्तूच तत्वता समाधान. आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊ लागल्यावर आपण पूर्वी मी असे मानत होते तो देह तर पांचभौतिक माईक आहे आणि आपण त्यापासून अलग आहोत. किंबहुना आपण तत्वतः आत्मवस्तूच आहेत हा अनुभव साक्षात येतो. ही स्थिती व समाधान भिन्न नाही. आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोलिजे पूर्वपक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी तेची साधू. समर्थ ते सांगतात की आत्मा हा सर्व साक्षी आहे, पूर्वपक्ष आहे आणि हे साक्षीत्व पुढे राहत नाही. जो सिद्धांताशी एकरूप होतो तोच सिद्ध होय. सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्व साक्षिणी ते अवस्था, आत्मा त्याहून परता अवस्थातीत. आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेत असता प्रथम मी म्हणजे देह नव्हे, मी साक्षी आहे असे या अवस्थेत वाटत असते. म्हणजे सूक्ष्मपणे द्वैतभाव शेष असतोच. पण आत्मा हा या अवस्थेत असल्याने ही अवस्थाही ज्यावेळी राहत नाही त्यावेळी स्वानुभवाने जीवभ्रमैक्य होते. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, दृष्टादृष्टपणे नुरे, ते समयी फूज उतरे मीपणाचा. समर्थ ते सांगतात की ज्यावेळी पदार्थ ज्ञान संपूर्ण नष्ट होते, एवढेच नव्हे तर द्रष्टेपणही उरत नाही, त्यावेळी मीपणाची डौली नष्ट होते. जेथे मुराले मीपण, तेथे अनुभवाची खून, अनिर्वाच्य समाधान या कारण बोलिजे. समर्थ या ठिकाणी सांगतात की मीपणा संपूर्णपणे विरणे हीच अनुभवाची खून आहे. म्हणूनच समाधान हे अनिर्वाच्य आहे असे म्हटले जाते. अत्यंत विचाराचे बोल, तरी ते माईकची फोल, शब्द सबाह्य सखोल, अर्थची अवघा. समर्थ या ठिकाणी सांगतात की अत्यंत विचारपूर्वक बोललेले शब्द जरी असले तरी ते दृश्याच्या अंतर्भूत असल्याने माईकच असतात, म्हणून नाशिवंत असतात. पण त्यात जो अंतर्बाह्य असा सखोल अर्थ असतो तो सूक्ष्म असतो आणि अदृश्यही असतो. शब्दाकरता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या. समर्थ या ठिकाणी सांगतात की शब्दाच्या माध्यमामुळेच अर्थ कळतो, पण अर्थ कळाला की शब्दाची आवश्यकता राहत नाही. शब्द जे सांगतो ते यथार्थ असते, सत्य असते, पण शब्द हा स्वतः मिथ्या असतो. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे, शब्द फोल अर्थ गसे, घनवट घनदाटपणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की शब्दाच्या योगेच आत्मवस्तूचे ज्ञान होते, पण एकदा आत्मवस्तूचा लाभ झाला की शब्दाची आवश्यकता उरत नाही, तो नाश पावतो. शब्द हे
फुलपाट्यासारखे असतात, पण अर्थ हा त्यातील भरीव सार असतो. भुसा कारता धान्य निपिजे, धान्य घेऊन भूस टाकीजे, तैसा भूस शब्द जाणीजे, अर्थ धान्य. समर्थ या ठिकाणी सांगतात की धान्य हे नेहमी भुसाचे आवरण घेऊनच उगवते. आपण धान्य घेऊन ते फटकून टाकतो, त्याप्रमाणे शब्द हे भूस आहे, तर त्यातील अर्थ हा धान्याप्रमाणे संग्रही असून हे जाणून घ्यावे. पोचाटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलकट परब्रह्मी. समर्थ म्हणतात की फुलकाटामध्ये सारधान्य भरलेले असते. धान्य ग्रहण केल्यानंतर फुलकट उडून जाते. तसे परब्रह्म सार आहे आणि शब्द हे फुलकटासारखे त्याज्य आहेत. शब्द बोलून राहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे, या कारणे न साहे उपमा त्या अर्थासी. समर्थ या ठिकाणी सांगतात की बोलल्याबरोबर शब्द नष्ट होतो, पण अर्थ हा शब्दापूर्वीच असतो. शब्द उच्चारतानाही तो असतोच आणि नंतरही तो असतोच, म्हणून अर्थाला कशाचीही उपमा देता येत नाही. भूस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश तेजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध सानुभवे. समर्थ या ठिकाणी सांगतात की भुसाचा त्याग करून कण म्हणजे ध्यान घ्यावे, त्याप्रमाणे शब्दाचा वाच्यांश टाकून सारभूत असा लक्षांश ग्रहण करावा. दृश्यावेगळे बोलीजे, त्यास वाच्यांश म्हणीजे, त्याचा अर्थ तो जाणीजे, शुद्ध लक्षांश. समर्थ या ठिकाणी सांगतात की दृश्यावेगळ्या शब्दाचा अर्थ जो साधा अर्थ त्याला वाच्यांश म्हणतात, तो ध्वनिरूप असतो, पण जो गूढ भाव असतो त्याला शुद्ध लक्ष्मांश म्हणतात. ऐसा जो शुद्ध लक्ष्मांश, तोची जाणावा पूर्वपक्ष, स्वानुभाव ते अलक्ष, लक्षिला नवचे. समर्थ म्हणतात की हा जो शुद्ध लक्षांश तोच पूर्वपक्ष जाणावा, त्यालाही ओलांडले पाहिजे. स्वानुभव हा मन बुद्धी अगोचर असल्याने त्याला अलक्ष म्हटले जाते. वरीलपैकी कशानेही तो जाणता येत नाही. जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला. समर्थ या ठिकाणी सांगतात की पंचमहाभूतापैकी सर्वात सूक्ष्म असे आकाश आहे, जेथे आकाश तत्वाचाही मागमूस उरत नाही अशी अतींद्रिय अवस्था असते. तेथेही अनुभव आणि तो घेणारा द्वैत असते. तोपर्यंत मायाजनित कल्पना आहेच असे म्हणावे लागते. मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण कैसे असेल त्याला, म्हणून ते अनुभवाला ठावच नाही. समर्थ या ठिकाणी सांगतात की जो कल्पनेपासून आला तो अनुभव मिथ्याच होय, त्याला खरेपणा कसा येईल. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाला जागाच नाही. दुजेविन अनुभव, हे बोलणीचे तो वाव, या कारणी नाही ठाव अनुभवासी. समर्थ या ठिकाणी सांगतात की जेथे अनुभव आणि अनुभव घेणारा असतो, तेथेच त्या अनुभवाची जाणीव होते. द्वैत्वाशिवाय अनुभव आला असे बोलणे व्यर्थ होय, म्हणून स्वरूपी अनुभवात जागाच नाही. अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतेच लाजे, म्हणून या बोलणे साजे अनिर्वाच्य. समर्थ या ठिकाणी सांगतात की जेथे अनुभव असतो तेथे अनुवाच्य अनुभविता अनुभव अशी त्रिपुटी उत्पन्न होते. अद्वैतात द्वैत समूळ नष्ट झालेले असते, म्हणून तेथे भाषा उपयोगी पडत नाही, म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणणेच योग्य ठरते. दिवस रजनीचे परिमित, करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेलिया उर्वरित, त्यासी काय म्हणावे. दिवस आणि रात्रीची मर्यादा सूर्यावर अवलंबून असते. तो सूर्य जर नाहीसा झाला तर शिल्लक उरलेल्यास काय म्हणावे, कारण मग आणि दिवस आणि रात्र हा भेदच राहणार नाही. शब्द मौनाचा विचार, व्हावया मूळ ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार, कैसा करावा. शब्द आणि मौन ह्या संबंधीचा विचार केला असता त्याचे मूळ ओंकार आहे हे कळून येते.
ते मूळ असून नादीची ध्वनीची उत्पत्ती त्यापासूनच होते. तो ओंकारच जर नष्ट झाला तर ध्वनी नाद उत्पन्न होऊ शकत नाहीत. मग शब्दाचा उच्चारही तरी कसा होणार? अनुभव आणि अनुभविता सकळे माईचा करिता, ते माया मुळीच नसता त्यास काय म्हणावे. अनुभव आणि अनुभविता हे सर्व मायेमुळेच प्रत्ययास येते. ती माया जर नष्ट झाली तर हे द्वैतही राहत नाही. मग अनुभव कुठला आणि त्याला वावच उरत नाही. वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक बोला येता मुखे. समर्थ या ठिकाणी सांगतात की आत्मवस्तू वेगळी आणि तिचा अनुभव घेणारे आपण वेगळे. अशी वेगळी जरी असली तरी त्या अनुभवासंबंधीचा विचार सुखाने सांगता आला असता. वेगळेपणाची माता ती लटकी वंदेची सुता, म्हणून या अभिन्नता मुळीच आहे. समर्थ या ठिकाणी सांगतात की माया हीच त्या वेगळेपणाची माता आहे. म्हणजे मुळात मायेचेच अस्तित्व जेथे नाही तेथे वेगळी भिन्नता आहे असे म्हणणे म्हणजे वंदेला मुलगी झाली म्हणण्यासारखेच आहे. म्हणून आत्म्यावरच्या ठिकाणी अभिन्नता अद्वैत हे मूळचेच आहे हे जाणून घेतले पाहिजे. अजन्मा होता निजला, तेने स्वप्नी स्वप्न देखला, सद्गुरुश शरण गेला संसार दुखे. समर्थ ते सांगतात की अजन्मा म्हणजे अविनाशी आत्मा हा निजलेला होता. म्हणजेच त्याला आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडला. त्यावेळी त्याला प्रथम स्वप्न पडली की मी म्हणजे देह आहे आणि ही दृढ समजूत झाल्यामुळेच तो संसार दुःखाने दुःखी झाला. तोच त्याला स्वप्नात स्वप्न पडले की तो त्या संसार दुःखामुळे त्रस्त होऊन सद्गुरूंना शरण गेला आहे. सद्गुरु कृपेस्तव झाला संसाराचा वाव, ज्ञानी झाली ठाव पुसे अज्ञानाचा. समर्थ ते सांगतात की सद्गुरु कृपेमुळेच त्याला दृश्य जगत मिथ्या आहे कळून चुकले व आपण देह आहोत हे अज्ञानी नष्ट होऊन आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले. आहे तितके तितके नाही झाले, नाही नाही पण निमाले, आहे नाही जाऊन उरले नसून काही. समर्थ येथे सांगतात की दृश्यवृष्टी आहे असे वाटत होते ते विवेकाने मिथ्या ठरली आणि जे वाटत नव्हते ते विरूनच गेले. याप्रमाणे जे आहे वाटत होते आणि जे नाही म्हणजे नव्हतेच ते दोन्ही म्हणजे दृश्यभाव आणि शून्यत्व जाऊन जे उरले ते फक्त परब्रह्म. शून्यातित्व शून्यशुद्ध ज्ञान, तेने झाले समाधान, ऐक्यरूपे अभिन्न सहज स्थिती. समर्थ ते सांगतात की शून्यत्वाचे ज्ञानही ज्याला होते तो शुद्ध ज्ञानस्वरूप असा उरला. त्याच्याशी ऐक्य होताच शाश्वत समाधान प्राप्त झाले. अद्वैत निरूपण होता निमाली द्वैत्वाची वारता, ज्ञानचर्चा बोलू जाता जागृती आली. समर्थ या ठिकाणी सांगतात की द्वैतासंबंधीचे निरूपण ऐकले की द्वैत हे मिथ्या आहे हे कळून येते. आत्मज्ञानासंबंधी चर्चा केली की आपण देह नाही याची जाणीव होते. मी म्हणजे देह या अज्ञान निद्रेतून स्वस्वरूप ज्ञानरूपी जागती येते. श्रोते व्हावे सावधान, अर्थी घालावे मन, खुणे पावता समाधान अंतरी कळे. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी आता सावधान व्हावे. जे बोलले जात आहे त्या अर्थावर मन एकाग्र करावे. म्हणजे त्यांना आत्मज्ञानाची खूण पटून समाधान कसे असते हे अंतर्यामी कळेल. तेने जितुके ज्ञान कथिले, तितुके स्वप्नावारी गेले, अनिर्वाच्य सुख उरले शब्दातीत. समर्थ या ठिकाणी सांगतात की अद्वैताच्या निरूपणात शब्दाने जितके ज्ञान सांगितले जाते ते शब्द मिथ्या असतात. त्याप्रमाणे स्वप्नही मिथ्या असते म्हणून ते स्वप्नाप्रमाणेच मिथ्या ठरतात. पण आपला जर अर्थावर मन एकाग्र केले तर मग अशा शब्दातीत अशा अनिर्वाच्य आत्मसुखाशी तादात्म्य होऊन स्वरूपाचा अनुभव येतो. ते शब्दविन ऐकत्या, अनुभव ना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृतीसी आला. त्या अवस्थेत शब्दाशिवाय ऐक्य होते. अनुभव व अनुभविता हे द्वैत राहत नाही.
तो निश्चळ निवांत आत्मरूपी ऐक्य पावतो. हीच खरी जागृती होय. तेनी स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊन जागृतीस आला. ते तर्क कुंठित झाला, अंत न लगे. जीवाने स्वप्नात एक स्वप्न पाहिले. नंतर त्या स्वप्नात संसार दुःखाने दुःख होऊन सद्गुरूंना शरण गेल्याचे स्वप्न त्याने पाहिले. त्यामुळे त्याची अज्ञाननिद्रा सरून तो स्वरूपाविषयी जागृत झाला, म्हणजे त्याला शब्दज्ञान झाले. पण आता जागा होऊन जागतील आला, म्हणजे त्या शब्दाच्या अर्थाचे चिंतन करता करता तो अर्थाशी एकरूप झाला. त्यावेळी शब्दज्ञान कुंठित झाले व तो अनंताशी एकरूप झाला. या निरूपणाचे मूळ केलेचे कुरु प्रांजळ, तेने अंतरी निवळ समाधान बाणे. या निरूपणाचे मूळ सार जे आहे ते आता परत स्पष्ट करून सांगतो, म्हणजे मग तुला समाधान म्हणजे काय ते अंतर्यामी कळेल. तव शिष्ये विनविले, जे हे आताही निरूपिले, तरी आपण बोली जे मागुता स्वामी. तेव्हा शिष्याने विनंती केली की समर्था, आपण जे निरूपण केले तेच मला परत समजावून सांगावे. मज कळाया कारण केलेचे करावे निरूपण, तेथील जे का निजुकन ते मज अनुभवावी. हा विषय अवघड आहे, तो मला नीट कळावा म्हणून सांगितलेलेच पुन्हा सांगावे. त्यातील आत्मानुभवाची जी निजखून रहस्य आहे त्याचा मला साक्षात अनुभव येईल असे आपण करावे. अजन्मा तो सांगा कवन, तेने देखिला कैसा स्वप्न, येथे कैसे निरूपण बोलिले आहे. आपण अजन्मा म्हणून म्हणाला तो कोण आहे, त्याने कुठले स्वप्न पाहिले, या स्वप्नात कशाचे निरूपण केले ते मला सर्व समजावून सांगा. जाणून शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्युत्तर, तिची आता ती तत्पर श्रोती ती परिसावे. शिष्याची जिज्ञासा जाणून समर्थांनी त्यांच्या प्रश्नांना जी प्रत्युत्तरे दिले ती आता येथे श्रोत्यांनी अत्यंत तत्पर होऊन ऐकावी. एक शिष्या सावधान, अजन्मा तोची तू जन, तो देखील स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो. श्री गुरु म्हणतात की हे शिष्या सावध होऊन ऐक, येथे मी जो अजन्मा म्हणून सांगितला आहे तो तूच आहेस. आता तू स्वप्नात स्वप्न कुठे पाहिलेस तेही स्पष्ट करून सांगतो, ते ऐक. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण संसार, तेथे तू सारासार विचार केला. हा संसार हेच तू पाहिलेले स्वप्न होय. स्वप्नातील विचार म्हणजे येथे जो सारासार विचार केलास तो होय. रिगोणी सद्गुरुशी शरण, काढून शुद्ध निरूपण, याची करीसी उनखून प्रत्यक्ष आता. नंतर तू सद्गुरूंना शरण गेलास, त्यांच्या मुखाने अध्यात्माचे शुद्ध निरूपण ऐकलेस, तेव्हा तुला आपण स्वप्नात वावरत आहात याची खरी खूण पटली. याचेच घ्यायचा अनुभव, बोलणे तितके वाव, निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जानसी. आता तू त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेस, तेव्हा तुला स्वस्वरूपानुभव येईल. तेव्हा शाब्दिक ज्ञान ही मिथ्याच असते हे तुला कळेल. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ होऊन तीच विश्रांतीची जागा होय हे तुला स्वानुभवाने कळेल. ज्ञानगोष्टीचा गलबला सरून अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. प्रथम प्राप्त झालेल्या शाब्दिक ज्ञानाचा गोंधळ संपून ज्यावेळी त्यातील अर्थाकडे तुझे लक्ष केंद्रित होईल, त्यावेळी त्या अर्थाचा विचार करता करता तुला अंतरेमी याचा अनुभव येईल. तुझं वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही. समर्थ ते सांगतात की तुला जर त्यावेळी वाटेल की मला अनुभवाची प्राप्ती झाली, हीच खरी जागृती असावी, पण हे बोलणे योग्य नाही. यावरून तुझी भ्रांती अद्याप फिटली नाही हे कळून येते. अनुभव अनुभवी विराला, अनुभवीनं अनुभव आला, हाही स्वप्नाचा चेला नाहीस बापा. अनुभव अनुभवात विरला, म्हणजे मी देह हे जाऊन मी आत्मा, मी दृष्टा, मी साक्षी असा अनुभव आला. म्हणजे अनुभवाशिवाय अनुभव आला तरी तुझा अनुभव ही स्वप्नमयच आहे. जागा झाली या स्वप्नउर्मी, स्वप्नी म्हणता जन्मा तो मी, जागेपणी स्वप्नी गेलीच नाही.
तू जागा आहेस असे वाटते, परंतु अजून तू स्वप्नातच आहेत. स्वप्नातच आज जन्म असे मी तू म्हणतोय. जागेपणी ही तू, स्वप्नावर मी आधी गेलेली नाही. स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खूण. आली ते सत्य स्वप्न भ्रमरूप. स्वप्नातच एखाद्याला वाटते की तो जागा झाला आहे. तशा प्रकारे अनुभवप्राप्तीमुळे तुला वाटते की आपण जागे आहोत, पण तो अनुभव सत्य असला तरी भ्रमरूप तू स्वप्नातून अद्याप पूर्ण जागा झाला नाहीस. जागृती या पलीकडे ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची. या अनुभवाचे पलीकडे जागृती असते, जिथे विवेकाची धारणाच मोडते. त्या स्थितीचे वर्णन कसे करता येईल? म्हणून ते समाधान, बोलाताची नये जाण, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी. म्हणूनच ते समाधान अवर्णनीय, वर्णन न करता येण्यासारखे, शब्दाच्या पलीकडे अनिर्वाच्य आहे, हीच त्याची ओळख आहे. ऐसे आहे समाधान, बोलताच नये ध्यान, इतुकीन बांधली खूण निशब्दांची. ते समाधान शब्दात सांगता येत नाही. यावरूनच ते निशब्द अनिर्वाच्य आहे असा तू अर्थ लक्षात घे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनिर्वच्य नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.